नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल हा सकाळ सकाळ कुठे चाललाय? तर मित्रांनो, मी चाललोय कंपनीवर. का तर आपल्याला आज 2 बेस 2 टॉपचा सेटअप डिस्पॅच करायचा होता. तर कुठे केलाय, काय केलाय, तर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला. मी कंपनीवर पोहोचायच्या आधीच विकासदादांनी पूर्ण सेटअप आपल्या जेनसेटच्या गाडीवर लावण्यासाठी घेतला होता. तुम्ही बघू शकता, आपल्याला 2 बेस 2 टॉपचा पूर्ण सेटअप जेनसेटच्या गाडीवर लावायचा होता. 2 बेस सेट करून झाल्याच्या नंतरला आपण घेतलो ते टॉप सेट करण्यासाठी. इथं सर्वजण मदत करत होते आपल्याला टॉप वगैरे सेट करण्यासाठी. तुम्ही बघू साऊंडचं नाव आहे. तर कुठं केलंय, काय केलंय, तर तुम्हाला दाखवतो. त्याआधी म्हटलं जरा आपला माईक वगैरे सेट करून मग आपण त्यांचा रिव्ह्यू घ्यायला जाणार होतो. तुम्हाला पूर्ण हा ब्लॉग बघावा लागतोय. तर आपण तुम्ही बघू शकता, इथं 2 बेस 2 टॉपचा पूर्ण सेटअप लावून रेडी झालाय. तर त्यांना आपण विचारणार आहे कुठून आलेत, काय आलेत. तर चला. ऐका ना, इकडे कुठून आलेत तुम्ही? आम्ही आले भंडारा जिल्हा लाखांदूर तालुका. किती किलोमीटर वरून आलेत? कम से कम 800 से 900 800 ते 900 किलोमीटर वरून लांब आलेत आपल्या व्हीएस कंपनीला व्हिजिट विजय करण्यासाठी. करायला. हा. तुम्हाला किती दिवसात सेटअप रेडी करून दिला आपण? आम्हाला 2 ते 3 दिवसात सेटअप रेडी करून भेटला. तुम्हाला आपल्या व्हीएस कंपनीची सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस चांगली आहे. त्यानंतरला आपण आलो होतो ऑफिसमध्ये. का तर आपल्याला पायनरची केस भरायची होती. तुम्ही बघू शकता, इथं मी केस वगैरे भरत होतो. केस वगैरे भरून झाल्याच्या नंतरला इथं तुम्ही बघू शकता, इथं साऊंडला आपण हार वगैरे लावून घेतला होता. त्यानंतरला इथं पायनर, त्यानंतरला ऑल ॲम्प्लिफायर 2 बेस 2 टॉपचा पूर्ण सेटअप लावून रेडी झाला होता. त्यानंतरला मित्रांनो, माझ्या हस्ते साऊंडची पूजा वगैरे करून नारळ वगैरे फोडून घेतला. ते झाल्याच्या नंतरला तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या दादानी ॲम्प्लिफायरची सेटिंग वगैरे करून तुम्हाला सगळ्यात आधी क्लीन आणि क्लिअरची टेस्टिंग देणार आहोत. त्यानंतरला कॉम्पिटिशनची. तर चला बघूयात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेना साऊंडची टेस्टिंग तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर असं होता आजचा आपला दिवस. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.